मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणेल. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं रे तू महाराज आहे? अरे तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे. कोणी सांगितलं तुला तू कीर्तनकार आहे? कोणी सांगितलं तुला तू भागवतकार आहे? कोणी सांगितलं तुला तू रामायणकार आहे? तुझा तू म्हणतोय रामायणकार आहे. तुला देवाने गडी ठेवलंय, त्याच्या नावाचा प्रचार कर. काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. अख्ख्या गावात याडा माणूस एवढाच आहे. कोणी सांगितलं तुला तू सदस्य आहे? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केलाय गावाने 13 लाखाला. तो कधी सप्त्याला 100 दिले नाही आलाय का? कोण आहे तू? माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती. त्याला काय तो गडी आहे. माझा पाय लागला, तुझा पाय तसाच आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 20 गुंठे इकून आला. इकडं काय धूर काढायचं मी? आणि आज सगळ्या माणसांना मी नावाच्या सापाने विळखा मारला. वाटुळं झालं. तुमचं काय मत आहे बोला? एक मी नावाच्या सापाने विळखा मार. आता नुसतं एखाद्याला म्हणलं टाळ नीट वाजव, हा टाळ, तुम्ही कीर्तन गेलं उडत मरा काठी. तुम्ही मेले तरी भजन येणार नाही तुम्हाला. आता उलट आहे का? मी नावाचा साप चावला आणि साधकाला विळखा मारला का आनंद गेला. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का बोला? दुसरं वाक्य आहे विंचू 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 एवढाच गडी आहे, पण चालण्यात इतका फुगीर आहे कधी खाली पाहून चालत नाही. विंचू येतो, पण तोच विंचू जर एखाद्याला चावला तर मान वर करीत नाही, खाली टाकतो. नांगी वर करून चालत नाही तो. त्याला लाज वाटते मी चावलंय. आता उत्तर ऐका. एखाद्या माणसाला जर अहंकार नावाचा विंचू चावला तर तो एकटा मरत नाही, पण खानदान घेऊन मेल्याशिवाय राहत नाही. एकटा मरत नाही तो खानदान. अहंकार झाला का कार्यक्रम संपला. तुमचं काय मत आहे? आणि ह्या दोन गोष्टीमुळे तुमच्या जीवनातला आनंद गेलाय, माझ्या जीवनातला आनंद गेलाय. काय कमवलं काय आपण? गाड्या, बंगले. महिला म्हटलं ज्या माणसाचा मुलं चांगली आहेत. आज दीपक थोरात मोठा नाही आहे, त्याला दूध पाजणारी आई मोठी आहे. त्याला गरिबीमध्ये सांभाळ करणारा बाप मोठा आहे. आज काळ्या आईच्या महाराज तुम्ही सर्व्हिसवाल्यांचा जर अभ्यास केला सभापती साहेब, तर भांडे घासणारीचा मुलगा शी आहे, मेंढे वळणारचा पोरगा पिया आहे. बाप मेंढ्या वळते, पोरगा पिया आहे. आई काळ्या आईची सेवा करते, मुलगा शी आहे. कशामुळे माहिती का? कष्ट करून. पोरं वाया घालून कोणाला जमलं नाही. महिला मंडळ ह्या 4-5 वर्षाचा असा प्रॉब्लेम झाला. तुम्हाला अहंकार झालाय. अहंकार. मीच घर चालवते, माझ्यामुळं सगळं जिवंत आहे, माझ्यामुळं त्यांना भाकरी मिळतात, आणि त्याच्यापायी तुम्ही घरांचं वाटोळं करून टाकलं. महाराज पाया पडून सांगतो महिला मंडळ, तुम्ही नवऱ्याच्या पाया पडा. ह्या मताचा मी नाही. तुम्ही पडू शकत नाही हे मला माहिती आहे, आणि त्याची अपेक्षा नाही तुम्ही पडावा. त्याची अपेक्षा आहे फक्त तुम्ही माझ्या घरात राहा. त्याला काहीच अपेक्षा राहिल्या नाही, शिल्लक संपल्या त्याच्या अपेक्षा. त्याला जो पश्चाताप व्हायचा तो झाला. यातले निम्मे लोक कीर्तन संपल्यावर घरी जाण्याच्या मूडमध्ये नाही, इतके टेन्शन मध्ये. आणि बायकांनी काही झालं का एकच ठरवलंय सध्या, मला राहायचं नाही. कोणच्याही घरात गेलं का तोच तमाशा, माझी कॅपॅसिटी संपली, मला राहायचं नाही, माझं मला मोकळं करा, आणि पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आम्ही का डोंबाराचा खेळ काढू? काय करायचं काय? काय राहिलं नाही. तुम्ही नवऱ्याच्या पाया पडा, या मताचं मी नाही आहे. पण पोरांना भीती तर दाखवा. मुलगी शाळेतून उशिरा आली तर आई भीती दाखवा ना. तुझ्या बापाला कळलं तर थोबाड फोडेन. भीती तर दाखवा. पोराला भीती दाखवा. आणि आज बापांची भीती राहिली नाही म्हणून पोरं वाया गेली. तुमचं काय मत आहे? आज सगळ्या पोरांनी हा आदर्श घेतला पाहिजे.
काय कमवलं तुम्ही आयुष्यात? हसायच्या गोष्टी नाही. इंदुरीकर बोलतो लोकांना राग येतो. काही लोक म्हणतात इंदुरीकरची तारीख नको का? तो काहीही बोलतो, काही बोल. मी याडा वेळ आहे? मी काय कवठाला आंबा म्हणतोय का? माझी तारीख का नको? मी झोंबतो का म्हणून खरं बोलतो ना. काही लोक म्हणतो इंदुरीकरचं नको ते, काही बोलतो. याडा वेळ आहे का? 31 वर्ष मी खेकडं धरत होतो का? हे केस कमी आहेत अंगाची, एवढी गावं पाहिली. माझ्या इतकं तर फिरला नाही कोणी, माझ्या रीतीनं कोणी केलं नाही. एका जन्मात 10 जन्मात होणार नाही कोणाला. पण आमची वाक्य कालही खरे, आजही खरे, उद्या खरे. काय म्हणणं तुमचं? आज वाटोळं झालं कारण 40% शाळेतले पोरं मोबाईलमधली रमी खेळून गेले. 10% लोक शेअर मार्केटने गेले. तुम्हाला पटणार नाही महाराज इंदुरीकरचं वाक्य, लोकांना राग येतोय. 100 पोरांमध्ये 93 पोरं व्यसनी आहेत. 100 पोरांमध्ये 93 पोरं व्यसनी आहे. महाराज संपली माणसं जीवनात. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. हो मुलगा गेला. काय कमवलं तुम्ही मला सांगा? गाडी, बंगला, धाबा, बार, JCB, पंप, आग लाव. 60% लोक पितृसुखापासून दूर आहेत. 60% लोक आयुष्यात पितृसुख नाही पाहू शकले. काय मजा आहे तुमच्या जगण्यात मला सांगा? 500-200 तोळे सोनं आहे म्हणजे तू श्रीमंत आहे. 1-2 कोटीच्या पावत्या आहेत म्हणजे तू श्रीमंत आहे. 50-50 एकर जमीन आहे, 2 पंप आहे, 3 धाबे आहेत, 2 JCB आहेत म्हणजे तू श्रीमंत आहे. अरे जन्मदात्या बापाला मुलाला खांदा द्यावा लागला. दिला हो महाराज, खांदा बापाने दिला. काय कमावलं बसलेले माणसं तुम्ही मला सांगा? आज 9वार साडीतली आई जर मुलाच्या प्रेतावर डोकं ठेवून रडत असेल तर आईनं काय कमवलं मला सांगा? संपलं सगळं जग. आई जर मुलाच्या अंत्यविधीला जाते तर कमावलं काय? आणि हे चित्र आज समाजामध्ये झालंय का नाही बोला? काय कमावलं? महिला मंडळ ह्या 4 वर्षात एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्याची गुजीरवाडी पोरं त्या प्रेताजवळ उड्या आणतात. तो उड्या आणतात. काय माहीत त्यांना माझा बाप गेलाय, काय माहीत त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहीत त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात का? आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं सांग. आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई पेटवला माझा बाप, आई पेटवला, पेटला माझा बाप, आई पेटला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवाघरी गेलाय. ते पोरग पाठ करत सगळं न सांगत माझा बाबा देवाघरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवाघरी नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय. ते शाळेतलं पोरग घरी येत आईचा पदर धरून आईला जगता, आई खोटं बोलली, आई मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दाव्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत. आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. आणि याला 3च कारण आहे: दारू, जुगार, मोबाईलचा गैरवापर आणि आई बापाने केलेले लाड. अकरावीच्या पोराला 1.5 लाखाची गाडी, 50,000चा मोबाईल. पोरगा 11वीला आहे पण 1.5 लाखाची गाडी, 50,000चा मोबाईल.
रोज हलक्या हाती 200 रुपयाचा बॅलन्स. मी मोबाईल वापरत नाही, मी. आपली परिस्थिती नाही. अख्ख्या गायक वादक महाराजांमध्ये मी महाराष्ट्रातला गरीब आहे. मी मोबाईल वापरत नाही. मोबाईल हा माझा विषय नाही. मी मोबाईल वापरत नाही. आपला जगाचा काही संबंध नाही. मला कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही, कोणाशी काही घेणं नाही. 3 कीर्तनं दिवसभर करायचे, गाडीत झोप काढायची, जेवढं वाचन होईल तेवढं करायचं. वाचलं जर नाही तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत नाही. तासभर तर पुस्तक उचकलंच पाहिजे. ती काय बापाची पेन नाही का, त्या गप्पा नाहीत. मला मित्र नाही, एकही मित्र नाही आपल्याला. जो भेटल तो मित्र. आता ह्या गावात एवढी भेटली, एवढे मित्र. पुन्हा आल्यावर हेच मित्र. ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला, आणि ज्याचे मित्र नालायक संसार संपला. नवरा बायकोचं भांडण जर होत असेल, नवरा बायकोला जर मारत असेल, तर कुणालाच माहीत नाही, मित्राला माहिती आहे. मित्रानं त्याला बोलून घेतलं पाहिजे, इकडे घटस्फोट घे, नेऊन घाल, तिच्या बापाला बोलव, थोडासा समजोता करून घे. पण उद्या जर लोकांच्या लेकराला कदा फटका बसला आणि ती पोरगी जर मिली, एक तर ती अगोदरच कमकुवत झाली, जर मिली तर तुझी खानदान बसेल. हा सल्ला मित्रानं दिला पाहिजे. हां, मित्रानं त्या सांगितलं पाहिजे, मारू नको, नेऊन घाल, घटस्फोट घे, पाहुणे बोलव, समजोता करून घ्या. घटस्फोट घे, सोडून दे, टाकून दे ना, काय दुसरी कर ना. पण लोकांच्या लेकराला जर फटका बसला तर तुम्हाला माहीत नाही बसलेल्या माणसाला. पूर्वी बायकोला मारून खून केलेलाच आत नेत होते, आज अख्खं घर नेत्यात, अख्खा वाडा नेत्यात. अजून 5 वर्षांनी लग्न जमावणारे सुद्धा नेणार. जमाय कोण कोण होते हो, आणि 5 वर्षांनी मित्र सुद्धा नेणार. याची टोळी कोण कोण आहे. चला, विनोद नाही हे वाक्य मी बोलत नाही, स्वतः सुदाम्या बोलतोय. सुदाम्या म्हणतो, एका गुरुकुळात शिकलो आम्ही. अरे माझा मित्र महालात बसावा, मी झोपडीत बसावं. माझ्या मित्राच्या बायको महाराण्या आहेत, आणि माझी बायको पोदे बांधायला फडके बांधते. काय भानगड आहे. माझा मित्र खाशिया सणावर बसून राज्याचा नियम करतोय, नियम चालवतोय, आणि मी हातात चिपळ्या घेऊन लोकांचं भजन करतोय, देवाचं भजन करतोय. सुदाम्या देवाला प्रश्न विचारतोय, ही वेळ माझ्यावर काय यावी. पण सुदाम्या म्हणतो, पुढचं वाक्य सुदाम्याचं इतकं सुंदर आहे. सुदाम्या म्हणतो, माझं जरी प्रारब्ध असलं तर माझा मित्र कृष्ण आहे. शब्द नीट आहे का. गरिबी हे माझं प्रारब्ध आहे, ते काळ कधीतरी ते बदलेल. मी प्रारब्धाशी तोंड देत राहणार आहे, आणि कृष्णासारख्या मित्राचं भजन करीत राहणार आहे. परिणाम सोन्याची नगरी सुदाम्याला मिळाली. तुम्ही फक्त चांगल्याच्या संगतीत राहा, तरच तुमचं कल्याण होईल. संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले. संगत संतन जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक सापानं विळखा मारला का आनंद गेला. अहंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली का आनंद गेला. आणि अजून एक कोण आली माहिती आहे का तुमच्या सगळ्या माझ्या घरात. आनंद जी घेऊन गेली तिचं नाव आहे कोलाटीन, आणि त्या कोलाटणीचं नाव आहे माया. आणि ह्या माया नावाच्या कोलाटणीनं जग संपून टाकलं. तुमचं काय मत आहे. माया विघ्ने ब्रह्मना खरे, म्हणता मी मातेनी खरे. पुत्र जना
नावाचा साप, अहंकार नावाचा विंचू, आणि तिसरी कोलाटीन आली. त्या कोलाटीचं नाव काय? गेलं मांबल, माया. आणि ती माया नावाची कोलाटीन आपण जन्माला येताना बरोबर आणली नाही, ती नंतर पाहुणी आली. येताना आपण आणली होती का? आणली होती का? बोला ना. नाही, ती होऊन राहायला आली. बरं, आली तर आली. कोण आहे ती? क्वालिटी म्हणजे माया. क्वालिटी शब्द नको, माया. आता ती आली, या गावात राहिला, तिचं आणि याचा काही संबंध नाही, पण ती म्हणती मला याच्यातच नवरा करायचा आहे. डोकं खाजवा जरा. याच्यातच आली राहिला आणि म्हणती मला नवरा करायचा. बरं कर बाई, याच्यात काय नवऱ्याला तोटा नाही. आतमध्ये लय नवरे त्याच्या, मग तुला कोणता नवरा करायचा आहे? तिनं 2 अटी केल्या. मी नवरा करील बाई, पण माझ्या 2 अटी आहेत. काय? माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे, मीच त्याची आई पाहिजे, मीच त्याची बायको पाहिजे. बरं झालं. दुसरी अट काय? ती म्हणजे मला दिवस नाही गेले पाहिजे, माझ्या नवऱ्याला दिवस गेले पाहिजे, मी मोकळी राहिली पाहिजे. मग म्हणलं तर बाई तुला नवरा कोणता? तर ती म्हणते मी, नीट आहे का बरं का, माया. माया, मायेनं ह्या सुंदर शरीरात मी तयार केला. मायेनं कोण तयार केला? मी. मग आता ती कोण झाली? त्याची आई. आणि तिनं त्याच्याशीच लग्न केलं. बोला बोला, आता कोण झाली? अरे बोला ना. बायको. म्हणजे आई तीच, बायको. बोला बोला. आणि तिला दिवस नाही गेले, याला गेले. आता याला दिवस गेले. कोणला? नवऱ्याला, म्हणजे मीला. मीला दिवस गेले, पण मीला 12 पोरं झाली. 12. आणि त्या 12 पोरांमध्ये 6 पोरं झाली आणि 6 पोरी झाल्या. ऐका, पोरं कोणते कोणते झाले? 6 पोरं. 6 बोला बोला, पोरी. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा, कल्पना. 6. या 6 झाल्या पोरी आणि 6 झाली पोरं. बाई झाली मोकळी, तिचं नाव माया. आणि पोरं कोणाला झाली? नवऱ्याला. हिला काही तकलीफ नाही. आणि हिच्या एका एका पोरानं अख्ख्या शरीराचा तमाशा केला. आता कसा केला ऐका, एका एका मिनिटात ऐकायचं का पुढे जायचं? ऐकाय ना. कोणी केला? पहिला केला काम. काम आता लय बारीक आहे का? काम जर शरीरात तयार झाला, काम, तर तो डोळ्यावाट बाहेर पडतो. नीट आहे का बरं का पोरं पोरी? काम शरीरात तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. पहिलं पाप डोळ्यात तयार होतं आणि डोळा काहीच करीत नाही. तो गडीच हुशार आहे, काहीच करीत नाही. आणि डोळ्यात एकदा पाप तयार झालं की डोळा काही करीत नाही. डोळा काही करीत नाही. ते पाप डोळा मनाकडे पाठवतो. बारीक आहे का बरं का? तयार कोण झालं? काम. तयार कुठं झाला? डोळ्यात. म्हणजे आला कुठं? डोळ्यात. डोळा काही करीत नाही, डोळा काहीच करीत नाही. ते पाप मनाकडे पाठवतो. काय साखळी किती अवघड आहे पहा. तयार झाला याच्यात, पाप इथं आला. कोण? काम. याच्यात काही, हा काहीच करीत नाही, याचा काही संबंध येत नाही. मग यानं काय केलं? तो मनाकडे पाठवला. मन इतकं हुशार आहे, त्यानं त्याच्याकडे ठुलाच नाही. नाही, मन क्षेत्र आहे. मनाला माहिती आहे, सगळे लोक आपल्याच नावानं बोंबला जातात. हा, सगळे लोक नाव कोणाला ठेवतात? मनाला. मन म्हणलं आपल्याला हे ठेवायचंच नाही, त्यानं इंद्रिय पाठवलं. आणि इंद्रिय एकदा खवळले आणि काम जर शरीरातला संचारला तर विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो. हे ध्यानात ठेवा. माणसं म्हणतात तो फार चांगला वाजवायचा, पण नादी लागल्यापासून कुणीकडे थापा टाकतो. थापा नाही, तो पकवात फोडून टाकेल. थापा का? विनोद नाहीये. आणि त्या पाया पडून सांगतो, काम जर शरीरातला खवळला आणि तो जर आकळला नाही तर काम 7 गोष्टी करतो. ऐका. 1. कामातूर माणसाला वय नाही. कामातूर माणसाला जात नाही.
कामातूर माणसाला नाथ नाही, कामातूर माणसाला कुळ नाही, कामातूर माणसाला शील नाही, कामातूर माणसाला काळवेळ नाही आणि कामातूर माणसाला लाज नाही. या 7 गोष्टी एकदा खवळल्या का कार्यक्रम संपला. तुमचं काय मत आहे? घडी दिसत नाही आतून, पण काम दाखवल्याशिवाय राहत नाही. माणसं म्हणतात ना, म्हाताऱ्या माणसाला कशाला बायको पाहिजे, करू द्या. कोणत्याही म्हाताऱ्याला सांगतो मोकळ्या मनानं बायको करा, काही फरक पडत नाही. तुम्ही फक्त वयानं दमलेत, मनानं खंबीर होऊन जाऊ द्या. हातालाही उलटे फिरायचे आपल्याला. काम जर शरीरात तयार झाला आणि तो जर कंट्रोल झाला नाही तर विषय संपला. आता उलट ऐका, काम शरीरात तयार झाला आणि तो जर पुरा झाला नाही, पुरा झाला नाही आणि काम जर अतृप्त राहिला तर क्रोध तयार होतो. तुम्ही बारीक ऐकतीच नाही मला. आता आपण नुसते टाळ कुठून मेलोय, आपण काहीच केलं नाही मला. काम जर अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो. आणि पाया पडून सांगतो, जेलमधले 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकारला नाही म्हणून आहेत. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो, इंदुरीकर भोकस, मग इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. खून करायला काय लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहेत हे ध्यानात ठेवा. तुम्ही आरोपींना कधी जर भेटायला गेले, तुम्हाला अनुभव नसेल मला, धसा आरोपी राहिला त्या धसा. कर्म 2 मिनिटाचं आहे पण फळ आयुष्याचं आहे. काय लागतं खून करायला? आज महाराज या मोबाईलमधल्या गोष्टींमुळं अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या वाढली किती. आज पोराला कायद्यानं शिक्षा देता येत नाही म्हणून ते ग्राम सुधार याच्यात टाकावं लागतं. सुधारल्यात आज एवढे पोरं बेफाम झालेत. काय ती एक बाटली मिळती गावात हॉटेलात आपलं दुकानात, ती लाल बाटली काय आहे काय नु, इतकी लोक पेत्यात ती बाटली. काय हा ह्यालाही पेत्या, ह्या पुरी तर कॉलेजच्या पुरी तर लय हानत्या 3-3, 4. काय आहे म्हणतात त्याच्यात, काय ऊर्जा येते का काय? आग लावत्या एनर्जीला, काय करायचं? पण बोलन कोण? ह्या जगात जो बोलेल तो उद्या सकाळी नसेल. खरा बोलला का त्याचा बांबू फाटलाच. या जगात एकच माणसाचा सत्कार, मोठ्याची बुट चालते त्यांची लाल करणे. आमच्यासारखे खरे बोलाल उखाडले. ज्याला लवकर मारायचं त्यानं खरं बोलायचं. जो खरं बोलेल संपला त्याचा कार्यक्रम. मी आयुष्यभर खरं बोललो म्हणून हलक्या हाती 1000 शिव्या खातो दिवसभर. खरं झालं. आणि काम जर अपुरा राहिला, इतकं सुंदर चिंतने पहा, काम जर अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो. आणि पुढे ऐका, काम जर पुरा झाला नाही तर क्रोध होतो. आणि काम जर पुरा झाला तर ती गोष्ट वारंवार मिळावा असा लोभ होतो. काय सूत्र आहे महाराज त्याच्यातमध्ये, एवढं किचकट आहे. दुसऱ्या आता सांगू राहिलो मी ज्ञानेश्वरीचा. राग जर आकळला तर पुन्हा घोटाळा होईल. 2 मिनिटाचा राग जर आकळला तर तुम्ही देव बनू शकता. आणि 2 मिनिटात जर बेपान सुटले तर राक्षस बनू शकता. ही आरोपी लोक एवढे भयानक येत असं नाही आहे. ती 2 मिनिटाची झलक आहे. आणि तेवढी झलक जर सांभाळली तर संपला विषय. खरं आहे का खोटं मला? आणि आपली मंडळी झलकच समजत नाही. आपली मंडळी ती होऊनच जाऊ दे, एकदा आज जाऊ देच. भावाची बैलगाडी वावरातून गेली, त्याला एकच सांगायचं, अरे कपाशी पेरली, आजच्या दिवस ने राहिलेलं तुझं वाहून घे पण परत घालू नको. डोक्यात दगड घातला त्याच्या. तो जाग्यावर मिळाला ना, हा आत गेला. बैल घरी न्यायलाच माणूस नाही राहिला. कपाशी उचलायची कोणी?
दोघांची मारामारी झाली, दोघं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांचे 50,000 घेतले. एक कानफडीत दिली, म्हणला परत असं करू नका. मग आता एक कानफडीत केवढं बसली? 50,000. तरी तो म्हणतो 50 गेले, पण त्याची जिरावली. आता असंच करायला लागलो, तुम्ही काय आलात सगळं? आणि आपली लोक यानंच मेली. तारखीला जात्यात महाराज, पैसे नाही हो, अशी लिंबाखाली बसतात बिड्यावळीत. 9 बंडल आणले त्याने एका दिवसात. हा, मग 3 वाजता वकील म्हणला दुसरी तारीख दिली. असं आहे काय? वडापाव खाला निघाला, त्याला त्याला मिटून घे. काय मिटवायचं आता? पार कडाव केस आली. कडाव जाईल 10-5 गुंठे इकडे तिकडे, पण त्याची एकदा तुम्ही झिरिता कोणची. हे राजकारणी लोक आहेत, किती संयमानं जगातात. राजकारणी लोकांचा अभ्यास करा मला, किती शांत डोक्याने काम करतात. अशी वाय करते का कधी? शांत आहे. दिवसभर माईको बोलू द्या, काही बी कोणाला बी, संध्याकाळी निवांत बसणार. तू असं बोलला का, तू तसं बोलला का, किती संयम आहे. हो, आणि त्यांचे कंदे असे पतसंस्थेच्या व्याजावरून, शिक्षक भरतीवरून, दुधाच्या भावावरून कधी भांडणं झाले का? किती हुशार आहेत. तो म्हणला का तू 6% पतसंस्था काढली, मी 9% काढली, म्हणून कुदाकुदी झाली. कधी म्हणतं का ते? खायचं असल्यावर किती निवांत खातात. खायच्या गोष्टींमध्ये ते भावपळच करणार नाही. काय एखादा शिक्षक सम्राट म्हणला का तो 3 लाखात शिक्षक भरला आणि मी 2 लाखात भरितो? म्हणणारच नाही. निवांत जगणार ते आपल्या कुद्या लावून देणार. आपली ईडीच आहेत. आता या सभा चालू आहेत, वार्षिक साधारण सभांचा तडाखा चाललाय. पहा आता सुरुवातीला आता झाल्या असतील. ज्यांच्या घरी सभा आहे ना, त्याच गावात सोसायटीची, ज्यांच्या ताब्यात सोसायटी आहे तेच पुढं बसेल राहतात विषय मांडायला. अनुमोदन द्यायला तेच, त्यांच्यात गंमत चालते. आपलं एखादं जर गेलं नुसतं म्हणा ना एवढा खर्च का झाला, कोण बोलला? हाना नाही, पिसवा तिची चप्पल कोणीकडं तर धोतार कोणीकडं. त्याला सभा कशी काय झाली? उडत गेली सोसायटी मध्ये, चप्पल गेली. ही लोक दाबून मारतात लोकांना. हे उजरून नाही देणार कोणाला, कधीच नाही. संयम आहे पण शांत आहे. जी वय आहे का, निवांत गेम करणार पण शांत, कधीच डोळ्यावर येणार नाही, पण ठोकल्याशिवाय राहणार. आणि आपलं येडं 15ची पेलं का फाडून टाकेल, कापून टाकेल, मागून खिचडी फाटेल याची. आणि हा फाडाय निघाला दुसऱ्याला. मोठी माणसं संयमानं राहतात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार ही त्या हिची पोर आहेत, कोराटीची मायेची. आणि हे पोर जर तुम्हाला मारायचे असतील तर आज 3 कीर्तन एकत्र आहेत. मुलीचा वाढदिवस आहे, वास्तुशांती आहे आणि सत्यनारायण पूजा आहे. तिन्ही आपल्याला एकत्र करायचे आहेत. करून देतो. पा मुलीचा 100 आपल्याकडून होणार. आता वास्तुशांती अशी केली, खाली पाया खोदला. पाया जर पॅक असेल तर घर पॅक आहे, बरोबर आहे. याला जर पाया प्यारायचा असेल तर ज्ञान नावाचा पाया आहे. तुम्ही बांधलेल्या घराला खिडक्या आहेत, याला 9 खिडक्या आहेत. मोजा पटकन. 2, 4, 6, 7 लघवी 8 विष्टा 9. पण संतांचं म्हणणं आहे 10. मोजा 10. 2, 4, 6, 7 लघवी 8 विष्टा 9. अखंड भजन करून दे ब्रह्मरूप होणं 10. या 10 खिडक्या आहेत. त्याला दरवाजा आहे, याला दरवाजा आहे. त्याच्यात 1 माणसं, 4 माणसं, 6 माणसं आहेत. ह्याच्यात 23 माणसं आहे. 1 जीव, त्याला 2 बायका, प्रवृत्ती निवृत्ती. इकीला 12 पोरं, इकीला 8 पोरं. 12 आणि 8 20, 2 बायका 22, 1 जीव 23. आणि ज्या दिवशी गळ्यात माळ आली आणि मुखात नाम आलं त्या दिवशी याची वास्तुशांती झाली. याची वास्तुशांती झाली. आणि ह्या
दीपक थोरातांनी आज इंदुरीकडचं कीर्तन ठेवलंय, वर्षात तुमचा दुसरा बंगला होणार आणि तो बी मोठा होणार, चांगला होणार. कष्ट करणाऱ्या माणसाला देव मिळतो, फक्त पूजा करा, कोणची करा. स्वामी काज गुरु भक्ती, 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 स्वामी कोणीकडे बुंगून येत असतो, ती काय काळजी नाही. तुम्हाला सुधारणच मी कोणीकडून कोणीकडे आलोय, वास्तुशांतीवर आलो, वाढदिवसावर आलो. आणि महत्वाची गोष्ट आई वडिलांची सेवा, काळ्या आईची सेवा, याच्यातच देव आहे. बोंबलं थिंडून कुठं देव भेटतो का? बोंबलं थिंडून देव न भेटला. मुळात प्रश्न असा झालाय महाराज, प्रत्येक माणसानं दोन गोष्टी सोडून दिल्यात, जबाबदारी आणि कर्तव्य. हा मुलगा पखवाद आहे, आलाय, वाजवलंय, पीठ काढणं त्याची जबाबदारी आहे. त्यानं पीठ काढावा, गट्टे उतरून घ्यावा, पखवाद बॉक्समध्ये घ्यावा. त्यांनी शिष्य ठेवल्या, त्या शिष्यानं पखवाद नाही शिकायचा, फक्त बोकांडी घेऊन येण्याचे. आणि याला आयती गादी टाकून द्यायची, पखवाद पुढं ठेवून द्यायचा. महापंडित त्याला पावडर लावणार, थाप टाकणार, आणि परत हा बाजून सरकणार. शिष्य येणार, बोखांडी पखवाद घेणार. तुम्ही जबाबदारी आणि सरपंच आहेत गावचे, आठवड्यातून एकदा गावातल्या शाळेत गेलं पाहिजे, ही सरपंच जबाबदारी आहे. गुरुजीची गाठ घेऊन गावातलं खालवर माहिती काढली पाहिजे. ही मुलांच्या काय समस्या आहे या पाहिल्या पाहिजे. पाण्याची अडचण आहे का, परीक्षेची अडचण आहे का, परीक्षा स्कॉलरशिप आहे, जाताना पलीकडच्या गावात जायचंय, वड्याला पाणी आहे का, ही गावची सरपंचांची जबाबदारी आहे. एकही सरपंच 15 ऑगस्टपासून शाळेत जायला नाही. मग तुम्ही गाव पाटील करता कशाला? संसारच करा ना चांगला. सत्ता यायला लागती, गावही मोकांडी बसायला लागत, परपंचही चांगलं झालं पाहिजे. तुम्ही करता कशाला? एक तासभर सरपंच सकाळी गावात थांबला पाहिजे. जबाबदारी आहे. लोकांचा चाप आहे, पण थांबत जाय गावात. हां हो, खरं आहे का खोटं आहे बोला? आठवड्याने शाळेत गेलं पाहिजे. 2 गरीब मुलांशी कपडे फाटलेत, गुरुजी यांचे नंबर द्या, मी कुणाला ॲडजस्ट करतो, मी काही तो काही, मुलाला ड्रेस घेऊ. 3 मुलं हुशार आहेत, वर्गात हुशार आहेत, पण बिचाऱ्यांची शिष्यवृत्ती भरायची परिस्थिती नाही. स्कॉलरशिपला पहिले येण्यासारखे पोर आहेत. सर 20-20 रुपये फी आहे ना, आम्ही 3घांची भरतो. मी गावातून अजून 2घांना सांगतो, आम्ही 5 जण पोरांची फी भरतो, तुम्ही फक्त यांना शिकवा. अरे एका मुलाची 20 रुपये फी भराल तर देवाचं तुमचं 2 कोटीचं काम होईल रे. पण तुम्ही जर गावात डोकूनच पाहायचं नाही, मग जबाबदारी कशाला म्हणतात? कोण मिळालंय तपास नाही, कोण आलंय तपास नाही, या गोष्टी तुम्ही केल्या नाही. आणि जबाबदारी जर नसेल तर त्याचा उपयोग काय? आणि आज सगळ्या लोकांनी जबाबदारी. अरे शेतकरी आहेत, आता कीर्तनात बसलेले सगळे शेतकरी आहेत. सकाळपासून तुम्ही कोणता शेतकरी कपाशी जाऊन आला? आज
नाही, पाऊस उघडलाय, कपाशा पाण्यावर आल्यात, काही रे यायला सुरुवात झाली. जरा पानं चेक केलेत का कपाशीचे? केले का तुम्ही काल आज? नाही का केले का? कपाशीच्या पानाला काळे टिपके पडायला लागले आणि खालून मावा यायला लागला. आता असेच जर तुम्ही 10 दिवस बोंबलत हिंडत राहिले का बोंडांपर्यंत कागद का आळ्या जाणार आहे ना. जबाबदारी नाही का आपली? सकाळी कपाशीला गारका मारणं, संध्याकाळी मुलांना पुढं घेणं, अभ्यास करा पोरांनो, फटकीन धरून 10 मिनटं घेऊन बसणं. माणसाने जबाबदाऱ्या सोडून दिल्यात. मला जबाबदाऱ्या फक्त माझी लाल करा, माझी लाल करा. काय लाल करा? तुझी लाल करायची काय? तू जर काहीच करीत नाही, तू जर नुसता गावात एकमेकावर माणसं सोडून कुद्याच लावून देतोय, याला 90 पाहिजे तो त्याला घोडा लावायला येतो, त्याला पाजून याला घोडा लावायचं. मग तो चांगल्या गावाचा तमाशा केलाय. तो का पुतळा बांधायचा का चौकात? चांगलं गुन्ह्या गावांना गोविंदानं गाव राहत होतं, एका ताटात गाव जेवत होतं. तो दणका उठून दिलाय गावात. इकडे आणि वरून माणसं म्हणतात करणाऱ्या माणसाला त्रास होतो. तू करीतच काही नाही तर त्रास कर. जो खरं करतो त्याला त्रास आहे. महिला म्हणत तुम्ही मुलाला 10 मिनिटं अभ्यास घेतला पाहिजे, पसायदान घेतलं पाहिजे. पोरं या गोष्टी करा ना. हे जाऊ द्या, हे जग बदलणारच आहे. जगाचा विषय सोडून द्या. लोकांना काहीच घे नाही तुमचं. आणि हीच खरी देवाची पूजा. हीच तुम्ही अभ्यास करा. आज 30व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजक संयोजक दीपक वसाहेब थोरात, सौ प्रियंका दीपक थोरात, 30 दीपक थोरात, थोरात परिवार, गायक वादक गुणीजन मंडपवाले, सिस्टीमवाले सगळ्या मंडळीचं कौतुक करावं. मुलीला वरती बोलवा, घेऊन या आणि केक आणा. आणि तिचा केक महाराजांच्या हस्ते कापल्याशिवाय कोणी उठायचं नाही. विठोबा आभार माना सगळे. अरे आभार मानायला कोण आहे? बोला ना. चला आभार मानणारे चला. अरे अगोदर करायचे. ए भाऊसाल रे, उपस्थित कार्यक्रमाप्रसंगी कुमारी त्रिशा हिच्या वाढदिवसानिमित्त व दीपक भाऊ थोरात यांच्या नूतन वास्तूच्या शांतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले